मित्र, कैलासवासी मधुकर रामराव यार्दी स्मृती व्याख्यानमालेच्या या तिसऱ्या व्याख्यानामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रत्येक मनुष्य आपापल्या दृष्टीने कुठल्याही कार्यक्रमाकडे पाहत असतो. तर तशी एक छोटीशी गंमत आज जी घडली ती सांगतो, कारण माझा तो नवीन आणि पहिलाच अनुभव होता. एक फोन आला आणि त्या व्यक्तीने विचारलं की विजयनगर साम्राज्याच्या संदर्भातलं आज व्याख्यान तुमच्याकडे आहे ना. तर मी म्हटलं की हो बरोबर आहे, देवराया हा शब्द बरोबर आहे, पण ते देवराया ह्या राजाच्या बद्दल नसून देवराई या शब्दाच्या अनेक वचनाच्या संदर्भातला आहे. तर अशी एक छोटीशी गंमत घडली. मी संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि तसंच माननीय वक्त्यांचा परिचय हा द्यावा. आजचे व्याख्याते डॉक्टर माधव गाडगीळ आणि उपस्थित मित्र हो. कैलासवासी मधुकर रामराव यार्दी यांच्या स्मृतीनिमित्त 3 वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेला एक देणगी दिली आणि त्या देणगीचा विनियोग दरवर्षी एका व्याख्यानासाठी करावा असं सुचवलं. ते आम्ही नेहमीप्रमाणे आनंदानं मान्य केलं आणि त्या व्याख्यानमालेचे हे 3रं वर्ष आहे. यार्दी सरांचा जन्मदिन 22 ऑगस्ट आणि स्मृतिदिन 20 ऑगस्ट. तेव्हा 20 ऑगस्ट 22 ऑगस्ट याच्या दरम्यान हे व्याख्यान करावं अशी योजना आहे. त्याप्रमाणे हे 3रं व्याख्यान. या व्याख्यानमालेचं उद्घाटन चेक रिपब्लिकमधले एक चांगले संशोधक, योगशास्त्राचे अभ्यासक, त्यांचं नाव ल्युबोर ओंद्राका, हे डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजियस स्टडीज, चार्ल्स युनिव्हर्सिटी ऑफ प्राग या ठिकाणी अध्यापक आहेत. त्यांचं योगशास्त्रावर पहिलं व्याख्यान झालं आणि ते औचित्यपूर्ण होतं, कारण यार्दी सरांच्या व्यासंगाच्या अनेक विषयांपैकी योग हा विषय आहे. त्या अभ्यासकांनी टू डाय ऑर नॉट टू डाय, योगी चॉईस ऑफ द मोमेंट ऑफ डेथ या विषयावर अतिशय चांगलं व्याख्यान दिलं. गेल्या वर्षी आम्ही प्राध्यापक सदानंद मोरे यांना विनंती केली आणि त्यांनी महाभारत आणि श्रीकृष्ण ह्या विषयावर व्याख्यान दिलं. आणि यावर्षी यार्दी कुटुंबियांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही डॉक्टर माधव गाडगीळ यांना विनंती केली आणि त्यांनी देवराया, परंपरा आणि नवनिर्मिती असा विषय सुचवला. यार्दी सरांविषयी थोडंसं सांगितलं पाहिजे. यार्दी सर हे या आमच्या संस्थेचे आजीव सदस्य, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, नियामक मंडळाचे सदस्य आणि संशोधक. ते जुन्या काळच्या ब्रिटिश आमदानीमधल्या ICS ह्या कॅटेगरीमधले. पुण्यामध्ये 2 नामवंत ब्रिटिश काळातले सनदी अधिकारी होते, डॉक्टर यार्दी सर आणि डॉक्टर श्रीवास सोहनी. दोघंही या संस्थेचे आजीव सदस्य आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. यार्दी सर हे अतिशय उत्तम प्रशासक आणि अतिशय व्यासंगी
असे संशोधक होते. त्याचप्रमाणे त्यांचा अनेक विषयांचा मगाही सांगितल्याप्रमाणे अभ्यास होता. महाभारत आणि रामायण, ज्ञानेश्वरी आणि योग हे त्यांच्या आवडीचे विषय. त्यांनी हे सगळं प्रशासकीय काम, जबाबदारीचं काम करीत असतानाच अनेक पुस्तकं लिहिली. स्टॅटिस्टिकल स्टडीज ऑफ द महाभारत अँड रामायण, अ सिंथेटिक स्टडी ऑफ द भगवद्गीता, 3 डिफरंट ट्रान्सलेशन्स इन इंग्लिश, मराठी आणि हिंदी ऑफ द ज्ञानदेवी, पतंजलीज योगसूत्र आणि शंकरज भाष्य ऑन द ब्रह्मसूत्र, अशी सगळी ही त्यांची पुस्तकं आहेत. आणि त्यामध्ये त्यांची संशोधनाची दृष्टी आणि वेगळेपण दिसून येतं. इंडॉलॉजी या क्षेत्रामध्ये व्यासंगी विद्वान खूप आहेत, बहुविध अंगानं लिहितात. पण एखाद्या ग्रंथाचा स्टॅटिस्टिकल स्टडी कसा करावा यासंबंधी फारशी माहिती कोणाला नसते. यार्दी सर हे गणितज्ञ होते, संस्कृतज्ञ होते. त्यांनी प्रथमपासून विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, अनेक पारितोषिकं मिळवली. त्यांचा व्यासंग चालू राहिला. ते भारतीय विद्याभवन याच्या पुणे शाखेचे अध्यक्ष होते. आळंदी देवस्थान संस्थानचे ते ट्रस्टी होते आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये कीर्तन महाविद्यालय सुरू झालं. अशा या बहुआयामी व्यासंगी अशा प्रकारच्या विद्वानाच्या स्मृतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. डॉक्टर माधव गाडगीळ यांचा खरं म्हणजे परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. परिसरशास्त्राचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. पुणे आणि मुंबई विद्यापीठामधून त्यांनी पदव्या घेतल्यानंतर हार्वर्ड विश्वविद्यालयामध्ये गणितीय प्रबंधाच्या आधारे जीवशास्त्रामध्ये PhD मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. आणि ह्या कामामुळेच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाची IBM फेलोशिप मिळाली आणि हे काम सायटेशन इंडेक्स म्हणून मान्यता पावलं. परिसरशास्त्र, उत्क्रांतीवादी जीवशास्त्र, निसर्गरक्षणशास्त्र, मानवीय परिसरशास्त्र, पर्यावरणाचा इतिहास अशा विविध शाखांमध्ये सरांनी संशोधन केलेलं आहे. 230 शोधनिबंध, 6 इंग्रजी ग्रंथ, 4 मराठी ग्रंथ असे त्यांचे प्रसिद्ध आहेत. नुकतंच वारुळ पुराण हे त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि उत्क्रांती एक बोधयात्रा हे त्यांचं आगामी पुस्तक आहे. भारतात परिसरशास्त्रामध्ये आणि प्राण्यांच्या आचरणाच्या अभ्यासामध्ये सुव्यवस्थित सांख्यिकीय काम सुरू करण्याचं, तसंच मानव हा परिसराचा एक घटक म्हणून विचारात घेण्याचं मोठं श्रेय गाडगीळ सरांना जातं. देवरायांच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहूर्तमेढ डॉक्टर वर्तकांसोबत त्यांनी रोवली. भारतातल्या हत्तींची पहिली शिरगणती त्यांनी स्वतः केली. रामचंद्र गुहा हे प्रसिद्ध विचारवंत आहेत. त्यांच्याबरोबर भारताच्या पर्यावरणाच्या इतिहासावरचं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं. बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये त्यांनी 33 वर्ष संशोधन केलं. सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसची तिथे स्थापना केली. या केंद्रातून देशभरच्या संशोधकांशी, शिक्षकांशी, धोरणं राबवणाऱ्या शासकांशी, सेवाभावी संस्थांमधील कार्यकर्त्यांशी आणि प्रत्यक्ष जमिनीवर खपणाऱ्या शेतकऱ्यांशी, धनगरांशी, आदिवासींशी त्यांच्या सहभागानं त्यांनी काम केलं. ही काम करायची परंपरा त्यांनी जोपासली. ह्यातून अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं जैवविविधतेचा अभ्यास करण्याचे कार्यक्रम उभे केले. कर्नाटक सरकारनं 1976 मध्ये त्यांना राज्यातल्या बांबू संसाधनांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या अभ्यासातून निर्माण झालेल्या समजामुळे वनाधारित उद्योगांना ज्या भरमसाठ आणि अयोग्य सवलती दिल्या जात होत्या त्या कमी करायला सुरुवात झाली. त्यांनी निलगिरीत स्थापनलेल्या देशातल्या पहिल्या बायोस्फिअर रिझर्व्हची आखणी करून दिली. हार्वर्ड विद्यापीठामध्ये जीवशास्त्राचे लेक्चरर, बर्कली विद्यापीठामध्ये इंडो अमेरिकन इन्स्टिट्यूट डिस्टिंग्विश्ड लेक्चरर, स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. देशातल्या सगळ्या विज्ञान अकॅडमींचा, थर्ड वर्ल्ड सायन्सेस अकॅडमीचा आणि US नॅशनल
सायन्स अकादमीचे ते फेलो आहेत. त्यांना ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींची आणि सोसायटी फॉर इकॉलॉजिकल ट्रॉपिकल इकॉलॉजी अँड कन्झर्वेशन या संस्थांनी त्यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. शांतीस्वरूप भटनागर, विक्रम साराभाई, एचको विरोधिया असे अनेक राष्ट्रीय असे पुरस्कार आणि व्हॉल्वो आणि टायटलर पर्यावरण पुरस्कार, हार्वर्ड विद्यापीठाचं शताब्दी पदक असे आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे हे अतिशय प्रसिद्ध विद्वान या ठिकाणी, मला वाटतं त्यांचं या संस्थेमध्ये पहिल्यांदाच व्याख्यान होत आहे. कालिदास दिन म्हणून मी एकदा दिलं. मला माहिती आठवत नाही आहे, कदाचित ते फार जुनं असेल, माझीच क्षमा करावी. कालिदासावरही सर बोलतात आणि पर्यावरणावर बोलतात, हे विशेष आहे. तर मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना संस्थेतर्फे पुष्पगुच्छ आणि संस्थेनं प्रकाशित केलेलं डॉक्टर मधुकर केशव ढवळीकर यांचं पर्यावरण आणि संस्कृती हे पुस्तक आणि यार्दी कुटुंबियांनी एक भेट दिलेली आहे. यार्दी सरांनी ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषांतर केलंय, ती एक पुस्तक हे आणि त्यांना आपलं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करतो. धन्यवाद डॉक्टर बोलकर. मित्र हो, या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात भाषण करायला बोलावलं तरी मी म्हटल्याप्रमाणे लीला अर्जुनवाडकर माझ्या खूप चांगल्या ओळखीच्या होत्या. त्यांनी मला कालिदास दिनाचं एक भाषण बऱ्याच वर्षापूर्वी द्यायला बोलावलं होतं. आणि पुन्हा डॉक्टर एम आर यार्दी माझ्या आईवडिलांचे चांगले स्नेह होते, त्यांच्याही स्मृतीनिमित्त हे भाषण द्यायची मला संधी दिली, तर मी आभारी आहे. ऋग्वेदात अरण्य सूक्त आहे आणि अरण्य सूक्ताची पहिली ऋचा आहे, अंजनगंधीम सुरभिम बहुवन्नाम अकृषीवलाम प्रहम मृगाणाम मातरम अरण्यानीम असवशिसम. मराठीत मी एक छोटासा अनुवाद करायचा प्रयत्न केला. समजा, वनपुष्पांच्या सुरभीने गंधित नांगरल्या विण बहुअन्ना पशुपक्ष्यांची तू तर माता अरण्य देवी नमोस्तुते. तर मला यातलं एक लक्षात वेधायचं आहे तुमचं की याच्यात अरण्य देवीचा उल्लेख बहुअन्ना म्हणून केलेला आहे. म्हणजे हे केवळ पावित्र्याचा प्रश्न नाही आहे, तिच्याकडून आपल्याला खूप काहीतरी मिळतंही आहे म्हणून हा उल्लेख झालेला आहे. एका दृष्टीने तुम्ही मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा विचार केलात तर मानव बाकीच्या पशूंपेक्षा अनेक दृष्ट्या वेगळा आहे. पण एक महत्त्वाचं आहे की दुसरेही समाजप्रिय पशु आहेत, अगदी मुंग्या वाळव्यांपासून ते हत्ती देवमाशांपर्यंत. पण या सर्व समाजप्रिय पशूंच्यातले समाज हे रक्तबंधांनी बांधलेले असतात. केवळ मानव ही अशी जात आहे की ज्याच्यात मोठे समाज एकत्र आलेले आहेत आणि ते रक्तबंधांनी नाही, ते स्नेहबंधांनी बांधलेले आहेत. एकमेकांना परस्पर सहाय्य करावं या वृत्तीने ही सामाजिक रचना झालेली आहे. संत तुकाराम म्हणतात, एक एका करू सहाय्य अवेघे धरू सुपंथ. हे खास मानवाचं वैशिष्ट्य आहे. पण याच्यात हे स्पष्ट आहे की एका करू सहाय्य आहे, परस्पर सहाय्याचा प्रश्न आहे. केवळ दुसऱ्यावर उपकार करावे असं नाही, हे परस्परोपकार आहेत. आणि मी आज ज्या विषयावर बोलणार आहे, देवराया आणि एकूणच निसर्गाबद्दल मानवाच्या पावित्र्याच्या भावना, त्याच्यातही तुम्हाला दिसून येतं की शेवटी मानवाला सुद्धा काहीतरी यांच्यातून लाभ आहे म्हणून पावित्र्य दिलेलं आहे. महाभारतात उद्योग पर्वात एक आहे,
श्लोक. निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रम छिद्यते वनम तस्मात व्याघ्रो वनम रक्षेत वनम व्याघ्रम च पालयेत. तर वाघाचं रक्षण वनाने का करावं? कारण वाघ नसले तर लोक जंगल तोडतील आणि जंगलाने वाघाने जंगलाचं रक्षण का करावं? कारण जंगल नसलं तर त्याला मारतील. तेव्हा हे सुद्धा एक परस्पर सहाय्याचं नातं आहे आणि मानवाचं निसर्गाचं शेवटी परस्पर सहाय्याचंच नातं आहे. आणि मला मांडायचं आहे ते मी मांडीत की मी आता सांगितल्याप्रमाणे 1971 साली डॉक्टर वामनराव वर्तक जे माझे त्याच्या आधीच फर्ग्युसन कॉलेजात गुरु होते त्यांच्याबरोबर देवरायांचा अभ्यास सुरू केला, आजपर्यंत करत आहे. त्याच्यात स्पष्ट दिसतं आहे की असं लोकांना वाटतं की माणसाच्या श्रद्धेमुळेच देवराया टिकून आहेत, श्रद्धेतूनच टिकून राहतील. माझ्या मते ही चुकीची कल्पना आहे. माझ्या मते, आणि मी प्रत्यक्ष अभ्यासाची उदाहरणं देतो की मानवाला त्या देवरायांच्यातून किंवा अशा काही भावनांच्यातून काहीतरी लाभ होतोय असं वाटतं आणि जोवर तो लाभ टिकून असतो तोवर त्या देवरायांचं रक्षण निश्चित होत राहील. नष्ट झाल्यावर ते राहणार नाही. फार काळ केवळ श्रद्धा त्याच्यातून आपल्याला काहीही लाभ नाही तरी राखून ठेवू हे काही होणार नाही. आणि मी उदाहरण तुम्हाला हा माझा जी संकल्पना आहे ती मांडायची प्रयत्न करतो. आता मी म्हटल्याप्रमाणे मनुष्य समाजप्रिय आहे आणि समाजातल्या इतर व्यक्तींबरोबर परस्पर सहाय्याचे संबंध हे त्याच्या समाजाच्या रचनेचं मूळ आहे. जशी मानव 2 लक्ष वर्षापूर्वी सुमारे आपली मानवजात पृथ्वीवर अवतरली आणि साधारण 12-13 हजार वर्षापर्यंत मानव हा पूर्णपणे एक निसर्गातला पशु म्हणूनच वावरत होता. आता चिंपांझी आपल्या खूप जवळचे आहेत. चिंपांझींच्या माणसात मुख्य फरक होते काही. एक म्हणजे त्यांचे समाज लहान आहेत जरा, 50-40-50 गट चिंपांझीचे. मानवाचे 125-150 1.25 इतके मोठे होते. दुसरं म्हणजे चिंपांझी ची भाषा जी आहे ती फार मर्यादित आहे. मानवाने भाषा विकसित केली हळूहळू की एका दृष्टीने अमर्याद त्याच्यातून व्यक्त करता येतं आपल्याला. त्यामुळं या भाषेच्या सामर्थ्यामुळं मनुष्य हळूहळू अनेक गोष्टी करायला लागला. तरी शेवटी 2 लक्ष वर्षापासून 13-1 हजार वर्षापर्यंत मानव हा एक निसर्गसृष्टीतला घटक म्हणून वावरत होता. आणि त्यांनी जी संकल्पना समाजाची केली होती त्याच्यात असं होतं, सगळ्या संस्कृतीत हे दिसतं की दुसरे मानव आपल्या बरोबरच्या समाजाचे घटक आहेत, तसेच झाडं, पशु पक्षी, डोंगर, नद्या हे एका दृष्टीने आपल्या समाजाचे घटक आहेत. म्हणतात वसुधैव कुटुंबकम, ही भावना सगळ्या संस्कृतीत होती आणि सगळ्यात बरोबर काहीतरी नातं चांगलं विकसित करून राहायचं अशी कल्पना होती. गदी माडगुळकरांची एक छान कविता आहे. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे त्यांची गोष्टी करू. तर हेही बाकीचे घटक निर्जाळे हे आपले मित्र आहेत, स्नेही आहेत आणि त्यांना आपण मदत करायला पाहिजे, त्यांनी आपल्याला मदत करायला पाहिजे. अशा भावनेतून ह्या अनेक परंपरा विकसित झाल्या. त्यात पवित्र वनस्पती, आता आजही आपण तुळशी, उंबर अशा झाडांना पवित्र समजतो. आमच्या आता पुण्यात सुद्धा उंबराच्या झाडावरती भर रस्त्यावरती अनेक लोक पूजा करत असतात. अजूनही ही भावना टिकून आहे. किंवा राजस्थानात एक देऊळ आहे करडी मातेचं, तिथं उंदरांनाही पवित्र मानलेलं आहे.
बाकी आपण अनेक ठिकाणी बिष्णोईंची गावं राजस्थानातली बघायला हवी. जशी पुण्यामध्ये मोकाट कुत्री भटकत असतात तशी बिष्णोईंच्या गावात चिंकारा काळवीट भटकत असतात. कारण ते त्यांना ते मानतात आपले बंधू आणि पूर्ण अभय आहे विष्णूंच्या गावात या पशूंना. डोह आहेत वेगवेगळे. आता इंद्रायणीतला देवडोह प्रसिद्ध आहे. कर्नाटकात तुंगा नदीत एक मोठाचा मोठा जवळजवळ 1 किलोमीटरचा भाग आहे तिच्या उगमाजवळ. तिथे पूर्णपणे लोकांनी तो पवित्र बांधलेला आहे, पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे. आणि देवराया जो आज मुख्य विषय आहे, अशाही अनेक आहेत. अजूनही पुण्याच्या आसपास बनेश्वर ते एक देवराईच होती. परंतु इतिहासात सगळ्यात प्रसिद्ध कुठली देवराई असं म्हटलं तर मला वाटतं ती आहे लुंबिनी वन. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला तो लुंबिनी वनात झाला. नेपाळ बिहारच्या सीमेवरती लुंबिनी वन आहे. साल ते वर्णन आहे बुद्धाच्या जन्माचं की दाट सालवृक्ष होते त्याच्यात. आणखीन त्या एका सालवृक्षाच्या फांदीला त्याच्या मातेने धरलं होतं आणि त्याचा जन्म झाला. सो लुंबिनी वन ही एक लुंबिनी देवीची देवराई होती. बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली ती एका पवित्र वृक्षाखाली. पिंपळाचा बोधिवृक्ष हा पिंपळ होता. आणि तुम्ही पाहिलं तर हे जे पिंपळ, वड, नांदूर, पाईर वगैरे, उंबर हे फायकस वनस्पतीशास्त्रात म्हणतात त्या गणगोतातले सगळे वृक्ष आहेत. आणि आफ्रिकाभर, आशियाभर आणि मेलानेशियाच्या बेटांवर सुद्धा यांना पवित्र समजलं जातं. ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर पवित्र समजलं जातं तर काय म्हणजे काय कारण असावं की मानवी समाजात, मी म्हणतो त्याप्रमाणे मानवी समाजांनी यांच्यातून आपल्याला काहीतरी चांगला लाभ असणार हे जाणलं असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे. म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या विस्तृत प्रदेशात पवित्र मानता येतं असं तर्क केला. तर या तर्काला मला एक मोठा छान आधार मिळाला. मी अनेक वर्ष म्हैसूरच्या पठारावरती पंढीपूर नावाचं एक अभयारण्य आहे तिथे काम करायचो. आणि तिथे हत्ती होते. त्या हत्तींचे पाळीव रानटी होते, पाळीव हत्ती होते, त्यांचे माहूत असायचे. आणि मी त्यांच्याबरोबर फिरायला जायचो. ते एकमेकांशी गप्पा मारायचे. काडूकुरुबा होते ते. काडूकुरुबा ही एक तिथली आदिवासी जमात आहे. मी त्यांची कानडीत बोलायचे, मी कानडी शिकलो होतो. तसे ते एकमेकांशी बोलत होते की म्हणजे या हत्तींना फार पाला आवडतो, तो कुठल्या झाडांचा आवडतो. त्यांना हा फायकस गणगोतातलेच तिथे जे जंगलात वेगवेगळे यांचे उंबर, पिंपळ, नांदूर, पाईर वगैरे जाती आहेत त्यांचा पाला आपण अतोनात तोडून खायला घालतो. आणि ते म्हटले की हे खरं तर अभयारण्यात करू दे, आपल्याला कोणी म्हणत नाही करू दे, पण खरं तर करू दे. का करू नये? करू दे याचं कारण असं आहे की याच बरोबर फायकस गणगोतातल्या झाडांनाच जवळजवळ वर्षभर फळं येत राहतात. अनेक महिने असे असतात की जिथं दुसऱ्या कुठल्याही झाडाला फळं नसतात. आणि ही फळं चांगली मौसल रुचकर असतात. आपण अंजीर खातोच, ते एक प्रकारचं त्याच गणगोतातलं आहे. पण उंबराची फळं मी तरी खाल्ली आहेत, छान लागतात. त्याच्यामध्ये आत गांधील भाषा असतात, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर खाता येतात. तर ते म्हणत होते की वर्षभर केव्हा ना केव्हा यांना फळं असतात. आणि त्याच्यावरती कितीतरी पशुपक्ष्यांची गुजराड होते. दिसायचंच तिथं फळं आली यांना की कितीतरी वेगवेगळे तांबट, कोकिळ, शिंचोचे अनेक फलभक्षक पक्ष्यांची त्यांच्यावर झुंबड असायची. माकडं, नंतर वटवाघळं, खारी, शेकरू या सगळ्या पशूंना वर्षभर हे खाद्य पुरवतात. आणि आपण अभयारण्यात आहोत, आपण इतके
हा पाला तोडतो की ती फळं धरणं कमी होत आहे आणि हे काही योग्य नाही आहे. तुम्ही ऐकलं, मग मी विचार करायला लागलो, कारण मला काही हे आधी सुचलं नव्हतं, पण बरोबर आहे म्हटलं. आणखीन मग 3 वर्षांनी मी जे हे भाषण ऐकलं त्याच्यानंतर जॉन टर्बोर्ग नावाचा माझा एक मित्र आहे शास्त्रज्ञ, तो प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक होता. त्यांनी एक शास्त्रीय निबंध लिहिला आणि तो शास्त्रीय जगतात खूप प्रसिद्ध झाला. त्या निबंधात त्याचा विषय होता, इंग्रजीमध्ये म्हटलं तर कीस्टोन रिसोर्सेस इन इकॉलॉजी. कळीची संसाधनं कुठली आहेत परिसराच्या दृष्टीने. आणि त्यांनी बरोबर हेच लिहिलं होतं की कळीची संसाधनं आपण अशा प्रजातींना म्हणू शकू की ज्यांच्यावरती खूप वेगवेगळे दुसरे जीव अवलंबून आहेत. आणि त्यांनी हेच उदाहरण घेतलं होतं की त्यांनी केला होता अभ्यास ॲमेझॉनच्या खोऱ्यातल्या जंगलाचा, की तिथे फायकस आहे, म्हणजे आपण जे आहे हे सगळं वड पिंपळ उंबरच्या गणगोतातलं फायकस आहे, त्यांना वर्षभर फळं येतात, त्याच्यावरती पशुपक्षी खूप अवलंबून असतात. म्हणून फायकसला आपण कळीचं संसाधन कीस्टोन रिसोर्स म्हणायला पाहिजे. हे टर्बोर्गनी सांगितलं आमच्या माहुतांच्या नंतर अनेक वर्षांनी. पण माहुतांना कोणी काही शास्त्रज्ञ म्हणून श्रेय दिलं नाही. टर्बोर्गची खूप ख्याती झाली की काय त्याने हुशारीने हा एक निबंध लिहिला. तेव्हा लोकांना समजतंय, हे नक्की ही जाण होती की काहीतरी यांच्यापासून आपल्याला लाभ आहे. आणि त्यासाठी मला वाटतं इतक्या मोठ्या भागात हे पावित्र्य यांच्या या झाडांना दिलं गेलं. कारण त्यावेळी आणि अजूनही ही जे सगळे पक्षी पशु खातात ते माणसंही खायची त्यांना. त्यामुळं हे झाडांमुळे आपल्याला हे सगळे उपलब्ध आहेत आणि म्हणून आपण ही राखून ठेवली पाहिजेत अशी निश्चित भावना निर्माण झाली असावी असं मला दिसतं आहे. आणि अनेक पुरावे की एकूण त्या पवित्र वृक्षांपासून, त्या देवरायांपासून, देवडोहांपासून आपल्याला काहीतरी लाभ होत आहेत म्हणून ते राखून ठेवायचे असे वेगवेगळ्या ठिकाणी समज आहेत. त्यातलं एक आणखी उदाहरण आहे त्याच भागातलं, म्हैसूर निलगिरीच्या भागात दुसरा एक समाज आहे जेनू कुरुबा नावाचा. जेनू म्हणजे मध, जेनू तुप्पा म्हणजे मध किंवा जेनू हुळा म्हणजे मधमाशी. जेनू कुरुबा जी जमात, कुरुबा म्हणजे खरं मेंढपाळ लिटर शब्दशः, पण मधमाशांवर अवलंबून असलेले जमात म्हणजे जेनू कुरुबा. आणि या जेनू कुरुबांच्याही देवराये आहेत. आणि हे जेनू कुरुबा बाकीच्या अरण्यातून मोठ्या प्रमाणात मोठ्या मधमाशा असतात, आग्या मधमाशा, त्यांची पोळी जाळतात आणि मग तिथला मध काढतात आणि त्या मधावरती त्याच्या विक्रीने मुख्यतः किंवा देवाणघेवणीने त्यांचा उपजीविका शतकानुशतकं बहुधा चालू असावी. परंतु त्यांच्या ज्या देवराया आहेत त्या देवरायांमध्ये मात्र ते अजिबात जाऊन त्या मधमाशांना हात लावत नाहीत. त्यामुळं जेनू कुरुबांच्या देवरायात किर्र झाडी आहे आणि प्रचंड संख्येने मधमाशांची, आग्या माशांची पोळी आहेत. तर ते खूप म्हणजे आकर्षक वाटतं बाहेरून. तर एक वर्ष काय झालं, तमिळनाडूत तुम्हाला माहितीच आहे की सिनेमा वाल्यांचा खूप जोर असतो. तर एक सिनेमातले लोक आले होते तिथं चलचित्रण करायला आणि ते शोधत होते की कुठं किर्र झाडी आहे, त्याच्यात काहीतरी त्यांचा होता एक दृश्य, त्याच्यात घोड्यावरती येतात असे दौड आणि त्या किर्र झाडीत घुसतात असं ते दृश्य होतं. तर ते आले आणखी म्हणले की हे इथं छान आहे की इथं आपण करूया. ते जेनू कुरुबा आसपासचे होते ते म्हणले हे आमची देवराई आहे, तुम्ही काही याच्यात आत उगीच जाऊ नका. ते म्हणले हाड आम्हाला काय तुमच्या देवराईशी देणं घेणं आहे, मस्त जंगल आहे, इथल्या देवीचा आमच्यावर काय कोप होतोय, आमच्यावर आम्ही तर तमिळनाडूचे राजे आहोत, तर आम्ही इथं करणार. ठीक आहे. ते म्हटले बघा तुम्ही, पण आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही हे करणं योग्य नाही.
मग त्यांनी त्यांचे खूप किमती घोडे होते, काहीतरी 3-4, ते बांधले बाहेर झाडांना. आणखीन हे आत गेले कुठं बरोबर करायचं शूटिंग बघायला. आणि त्या ज्या आग्या भाषा उठल्या, त्या उठल्यावरती हे कसे बसे पळत आले बाहेर, आपल्या गाड्यांच्यात घुसले. आणखीन गाड्या चालवत भरधाव त्यांनी स्वतःला वाचवलं. त्यांचे 3 घोडे होते बांधलेले, ते सगळे आग्या भाषांच्या डंखाने मेले. भरपूर त्यांचं नुकसान झालं. ते म्हणले आमचं काय नुकसान करणार आहे तुमची देवी. ते जेनुकुर्मा म्हणले बघा काय केलं. तर परंतु जेनुकुर्मांना हे स्पष्ट दिसत होतं, त्यांचा समज नक्की होता की आपण तिथे ही आग्या भाषांना जर खलास केलं तर मग ते संपतीलच ना. त्यामुळं जागजागी असलेल्या देवरायात मात्र स्रोत आग्या मधमाशांचा व्यवस्थित टिकवून धरायचा, अशी त्यांची प्रणाली होती. आता हे जी प्रथा आहे ही ऐतिहासिक पुरावा सांगतो की संपूर्ण युरोपातही एकेकाळी प्रचलित होती. आता ग्रीसचं वर्णन आहे, म्हणजे ईसाई धर्माच्या आधीच्या ग्रीसचं वर्णन आहे की ग्रीसमध्ये तिथली डायाना, मला वाटतं वनदेवी आहे, तिच्या इतक्या राया आहेत की जणू काय एखाद्या बिबट्याच्या अंगावरती जितके काळे ठिपके असतात तेवढ्या प्रमाणात या रायांचे ठिपके ग्रीसमध्ये सगळीकडे पसरलेले आहेत. ह्या ज्या देवराया होत्या त्या संपूर्ण युरोपात होत्या आणि निरनिराळ्या देवदेवी होत्या. त्यातला एक थोर नावाचा देव होता. आपल्या वरुणासारखं साधारण त्याचं चित्रण आहे. आणि त्या थोर देवाच्या पण राया होत्या. आता ईसाई धर्माचा प्रसार होण्यात एक महत्त्वाचा मला वाटतं योगदान होतं, ते म्हणजे त्या धर्माने राजांना जे म्हटलं की राजा हे देवाचा अंश आहेत आणि देव जसा मानवावर वाटेल ती कृपा अवकृपा करू शकतो, तोच अधिकार राजांना आहे. म्हणजे राजांनी काहीही लोक जनतेवर जुलूम जबरदस्ती केली तरी ती योग्यच आहेत, कारण ते देवाचा अंशच आहेत. त्यामुळं युरोपातल्या राजांना हा धर्म खूपच आवडायला लागला आणि त्यांनी हा धर्म स्वीकारावा जनतेने म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यातला काहीतरी 786 इसवीमधला 768 इसवीमधला एक प्रसिद्ध प्रसंग आहे. जर्मनीत शार्ल माग्ने नावाचा एक होता, ज्याने मोठं साम्राज्य पुढे प्रस्थापित केलं. त्यावेळी निसर्गपूजा जर्मनीत अजून भरपूर होती 8व्या शतकात. त्या सर्व निसर्गपूजकांना सक्तीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा असं त्यांनी करायला पाहिजे ठरवलं. त्यांचं मुख्य श्रद्धेचं स्थान होतं एक मोठी देवराई, आणि थोर जो देव आहे त्याचा ओक हा वृक्ष पवित्र होता. तर त्या देवराईत एक प्रचंड ओक वृक्ष होता. आणखीन त्या ओक वृक्षाजवळ अशी आपला निसर्गपूजनाचा धर्म राखावा ही इच्छेने राजाला विरोध करणारे लोक गोळा झालेले होते. आणि मग तिथे घुसून अनेक लोकांची हत्या करून तो ओक वृक्ष तोडला आणि सक्तीने संपूर्ण प्रजेला ईसाई धर्म स्वीकारायला लावला, असा इतिहास आहे. हा धर्म हळूहळू पसरला. स्वीडनमध्ये त्याचा प्रभाव खूप उशिरा पडला आणि मी पाहिलेलं आहे अजूनही स्वीडनमध्ये पवित्र ओक वृक्ष कुठं कुठं शिल्लक आहेत. आणि थोर हा देव ही कल्पना लोकांच्या डोक्यात अजून शिल्लक आहे. स्वीडनमध्ये पांढरा कर्कोचा व्हाईट स्टॉर्क या पक्षाला अजून पवित्र मानतात. आणि तो पक्षी येऊन आपल्या घरावर त्यांनी घरटं बांधलं तर तो फार शुभशकून आहे म्हणून लोक हौसेने त्या भागात, त्या युरोपच्या त्या भागात आपल्या घरावरती त्याला घरटं बांधायला उत्तेजन द्यायला प्रयत्न करतात. अशा या श्रद्धा काही प्रमाणात टिकून आहेत, पण युरोपातून त्या जवळजवळ पुऱ्या नष्ट झाल्या. आणि मग जेव्हा विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाचं बळ युरोपीय समाजाला मिळालं तेव्हा त्याच्या जोरावर त्यांनी जगभर फैलावलं. युरोपाचं वर्चस्व संपूर्ण जगावर निर्माण झालं हळूहळू.
आणि जिथे जिथे निर्माण झालं तिथे तिथे त्यांनी तिथल्या जंगलाची, तिथल्या वन्य पशुपक्ष्यांची प्रचंड हत्या केली. अमेरिकेचा पुरावा आहे की एकेकाळी तिथे लक्षावधी रानगवे, मोठेच्या मोठे गवे हिंडत होते, ते त्यांनी पूर्ण संपवले. पॅसेंजर पिजन नावाचा एक पक्षी अगणित संख्येत होता म्हणतात, तो नामशेषच झाला. गवे थोडेसे शिल्लक राहिले, तो नामशेषच झाला. आणि मोठ्या प्रमाणावर सगळीकडे जंगलतोड केली. इंग्रजांनीही केली. आणि मग इंग्रजांनी भारतावरती कब्जा केला. भारतावरती कब्जा केल्यावरती आपल्याकडच्या या सगळ्या वनसंपत्तीचं यांचं काय करायचं. 1826 साली ग्रँड डफ म्हणून एक ईस्ट इंडिया कंपनीचा सैनिक होता. त्यांनी पाहिलं असेल कदाचित हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणून जुनं इंग्रजीतलं मराठ्यांच्या इतिहासावरचं पहिलं पुस्तक आहे ग्रँड डफचं हिस्ट्री ऑफ मराठाज. त्या हिस्ट्री ऑफ मराठाचं तुम्ही पाहिलं, सुरुवातच केलेली आहे त्यांनी की महाराष्ट्रातले सह्याद्री काय हिरवेगार वृक्षांनी आच्छादित आहेत. आणि विशेषतः पावसाळ्यात जेव्हा या वृक्षाच्छादित सह्याद्रीवरती ओढे व्हायला लागतात, छोटे छोटे धबधबे दिसतात, तेव्हा तर ते दृश्य स्वर्गीय दृश्य आहे असं ग्रँड डफने वर्णन केलं आहे. सगळ्या त्या वेळच्या ह्याच्यात आहे. दुसरा काही त्या प्रवाशांनी म्हटलंय भारत एक वृक्षाचा महासागर होता. ईस्ट इंडिया कंपनीने हा वृक्षाचा महासागराला भराभर तोडायला आपल्या व्यापारी फायद्यासाठी सुरुवात केली. ते अशा थराला गेलं की आता हे तोडीला काहीतरी निर्बंध आणायला पाहिजेत असं त्याला वाटायला लागलं. त्यावेळी त्यांनी इंग्लंडात तर काही जंगल शिल्लकच नव्हतं, ते त्यांनी केव्हाच संपवलं होतं. तेव्हा भारताच्या वनव्यवस्थेसाठी काय करायचं, त्यांनी एक जर्मन डिट्रिच ब्रँडिस नावाचा शास्त्रज्ञ बोलावला. डिट्रिच ब्रँडिसला त्यांनी भारताचा पहिला इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट केला. जर्मनीचं कुठं साम्राज्य नव्हतं, त्यांची मनोवृत्ती सगळ्या जर्मनांची जरा वेगळी होती. त्या डिट्रिच ब्रँडिसच्या लेखनात त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटलं आहे की भारतातल्या ग्रामसमाजांनी इथलं जंगल खूप चांगलं राखून ठेवलेलं आहे, तेव्हा सरकारने सगळं जंगल ताब्यात घेऊ नये, सगळ्या जंगलाचं राखीव जंगल रिझर्व्ह फॉरेस्ट करू नये, गावांना पूर्ण हक्क द्यावेत असं त्यांनी मुद्दा धोरण म्हणून ठासून मांडायचा प्रयत्न केला. पण बाकीच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट वरच्या दर्जाचे अधिकारी होते, त्यांनी हे त्याचं प्रतिपादन अमान्य केलं. परंतु त्यावेळचा पत्रव्यवहार आहे तोही बघण्याजोगा आहे. काही इंग्रज अधिकाऱ्यांनीच पत्र लिहिलेली आहेत की तुम्ही म्हणताय फॉरेस्ट कॉन्झर्वेशनसाठी आम्ही हातात घेतोय, ते म्हणले धिस इज नॉट कॉन्झर्वेशन बट कॉन्फिस्केशन असं स्पष्ट म्हटलेलं आहे. तर हे जंगल त्यांनी जबरदस्तीने काम समाजांकडून हातात घेऊन मग त्याची भराभर तोडही केली. आणि तुम्ही जर ज्योतिबा फुल्यांचं शेतकऱ्याचा आसूड वाचाल तर त्याचं वर्णन केलेलं आहे की ग्रामसमाजाचे महाराष्ट्रातल्या कसे याच्यातून हालपेष्टा झाल्या हे अशा पद्धतीने कब्जा केल्यावर. आणि ज्योतिबा फुल्यांनी म्हटलंय जुलमी फॉरेस्ट खात्याची होळी केली पाहिजे. तेव्हा अशी एक भावना होती आणि त्याला सबळ कारणं होती. परंतु इंग्रजांनी भरपूरच सगळीकडेच म्हटलं की भारतीय हे असंस्कृत रानटी लोक होते, अविवेकी होते, त्यांच्याकडे काहीच चांगलं नव्हतं. तशी मी गार झालो, मला निराळ्या गोष्टी थोड्याफार माहिती होत्या. मी बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नोकरी करायला गेलो. 31 वर्षाचंच होतं माझं वय. आणि तिथं माझी काही वन अधिकाऱ्यांची मैत्री झाली. खूप चांगले लोक होते वन विभागातही. त्यांनी मला एकदा बोलावलं की अरे तुला या विषयात रस आहे म्हणतोस, भारतीय वन व्यवस्थापनाचा इतिहास या विषयावर आमचा एक वरिष्ठ अधिकारी भाषण देणारही आहे. म्हटलं हो अवश्य येईल. त्यांनी सांगितलं तो जे इंग्रजांनी स्थापन केलेल्या डेहराडूनच्या संस्थेत शिकला होता ते त्यांनी सांगितलं आपलं प्रामाणिकपणे. त्यांनी काही दुसरा विचार केला नव्हता की भारतामध्ये
इंग्रज येण्याच्या पूर्वी नुसती जंगलाचा नाश होत होता. इंग्रजांनी येऊन शास्त्रीय आधारावरती ते जंगल टिकवून धरायला पहिल्यांदी सुरुवात केली. म्हणजे जे म्हणत होते आल्यावरती की हा वृक्षाचा महासागर होता आणि तुम्ही 1860 सालच्या सुमाराला लिहिलेलं प्रत्येक गॅझेटियर पहा, कुठल्याही भागातलं प्रत्येक गॅझेटियरमध्ये म्हटलंय की इंग्रजांनी कब्जा केल्यावर हा वृक्षाचा महासागर आटवला गेला. सगळं आहे ह्याच्यात. पण त्याला शिकवलं होतं की नाही, नासाडी केली होती इंग्रजांनी भारतात वनव्यवस्थापन नीट आणून आता काहीतरी चांगली पद्धत रूढ केली आहे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी त्याच्याशी बोललो, म्हटलं तुला ह्यातलं काही माहिती आहे का? आणि मी म्हटलं तू म्हणतोस की काही निसर्ग संरक्षण नव्हतं, तू ऐकलंयस का देवराया वगैरे? कारण डिट्रिच ब्रँडिशच्या लेखनात त्यांनी मुद्दाम उल्लेख केला होता संबंध भारतभरच्या देवरायांचा 1860 सालच्या सुमाराला, की भारतात एक देवरायांचं जाळं होतं, परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदानीत ते हळूहळू तुटलेलं आहे. आणि कोडगू जिल्ह्यात सगळ्यात सुंदर देवराया अजून आहेत असं त्यांनी 1880 साली एका डायरीत लिहिलेलं आहे. आता अलीकडेच या केरळबरोबर कोडगू ते प्रचंड दरडी कोसळल्या आहेत, पूर आले आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण झालं आहे. हे जेव्हा मी बंगलोरात गेलो त्याच सुमाराला कर्नाटक राज्य वन विभागाने कोडगूतल्या देवराया तोडायचा हुकूम दिला होता. का हुकूम दिला होता? कारण फक्त देवरायांच्यातच प्लायवूड उद्यमाला हवे असे चांगले वृक्ष टिकून होते, बाकी सगळीकडचे राखीव जंगलातले खतम झाले होते, म्हणून त्या तोडाव्यात म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. आता मी आणि वर्तकांनी जेव्हा इथे कामाला सुरुवात केली देवरायांवरचा, त्याचा एक खास लक्षात राहण्याजोगा अनुभव आहे की आम्हाला इथेच आगारकर संशोधन संस्थेत आम्ही दोघं त्यावेळी होतो. 1972 सालची गोष्ट आहे. आम्हाला पत्र आलं श्रीवर्धन तालुक्यातल्या गाणी नावाच्या गावाच्या लोकांचं की आम्ही ऐकलं आहे की तुम्ही दोघं देवरायांचा अभ्यास करत आहात. आमच्या गावातल्या देवराईवरती तोडावी म्हणून छप्पे मारले गेलेले आहेत. आम्ही तिथल्या रेंजरला विचारलं, तो म्हणला की हे बघा मला हुकूम आलाय तोडायचा, मला तोडणंच भाग आहे, तुम्हाला तो हुकूम फिरवून घेता आला तर मी नाही तोडणार, पण तो फिरवून घ्यायला मी काही समर्थ नाही. पण हे वर्तक गाडगे आहेत, कदाचित त्यांची आमच्या वरिष्ठांची कुठल्या ओळख असेल, त्यांनी जाऊन सांगितलं तर कदाचित फिरवला जाईल. ठीक आहे. तर मी म्हटलं चला बघ वर्तकाने मी गेलो श्रीवर्धनला आणि तिथून बरंच 11-12 किलोमीटर चालायला लागलं. डोंगरात होतं. बाकी सगळे डोंगर ओसाड झालेले होते, पण ते गाणी गावाला गेल्यावरती तिथं चांगली 15-16 हेक्टर काहीतरी होती, छान एक देवराई होती. आणखी त्याच्यातून त्या गावातला एक ओढा येत होता. गावातले लोक म्हणाले की बघा ह्या देवराईचा आम्हाला फार महत्त्व आहे, कारण आम्ही आमच्याच डोळ्यांनी पाहिलं आहे की बाकीचं जंगल तुटल्यावरती काय झालं. तिथले सगळे पाण्याचे स्रोत आटून जायला लागले, पण एकच बारमाही पाण्याचा स्रोत आता आहे, तो त्या देवराईतून येतो आहे. काळकाई देवीचं होती ती देवराई. काळकाईचा तो झऱ्यातनं येत आहे. आमच्या गुरांना उन्हाळ्याच्या दिवसात सावलीत बसायला फक्त तेवढीच जागा आहे. अनेक दृष्टीने आम्हाला ती तोडली जाऊ नये असं वाटतं आहे. आम्हाला त्याच्यातून अनेक लाभ आहेत आणि आम्हाला ते टिकवून धरायचे आहेत. बघा आता तुम्ही जर पटवून शकलात तर आमच्यावर उपकार होतील, प्रयत्न करा. म्हटलं अवश्य. मग मी आणि वर्तक इथे एका वनविभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि गेलो आणि सांगितलं की असं असं आहे, आम्हाला वाटतं की ही तोडली जाऊ नये, खूपच गावाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि एकूणच वर्तकांना आणि माझा मुख्य एक म्हणजे आस्थेचा विषय होता की इथलं मूळ वन कसं होतं. तर जे इथलं मूळ
ज्या वनराजी होती त्या वनराजीचा एक चांगला अवशेष म्हणून ही महत्त्वाची आहे. तशी ते गृहस्थ म्हणले ठीक आहे, आता तुम्ही शिकले सवरलेले लोक आहात, मला येऊन सांगताय म्हणून मी तो न तोडण्याचा आदेश देतो. पण म्हणले हा तुमचा शुद्ध गावंढळपणा मूर्खपणा आहे. अहो पुष्कळ देवराया महाराष्ट्रातले पाहिलेत, काय आहेत तिथं? फक्त वठलेली झाडं, त्याचं काय मोल आहे? तेव्हा त्यांना जे फक्त वठलेली झाडं होतं ते त्या गावस्थांच्या दृष्टीने बारमाही ओढ्याचा स्रोत होता. आणखी अनेक गोष्टी होत्या, परंतु ह्या काही व्यापारी शासन खात्याला मंजूर नव्हत्या आणि अजूनही मंजूर नाहीत. दुसऱ्या भाग आणखी एक दोन मला अनुभव सांगायला आवडतील वेगळ्या पद्धतीचे, की लोकांनी मग ह्याचं घाणीच्या लोकांना रक्षण करायचं होतं ते स्पष्ट होतं, परंतु एका दृष्टीने ते काही फारसं स्वतःहून करू शकत नव्हते. पण आमच्या मदतीने ते राखलं गेलं. माहिती नाही आज अजून शिल्लक आहे का, पण त्यावेळी तरी ते नक्की तोडलं गेलं नाही. मी गेलो होतो शिलाँगला, आणि शिलाँगला त्या भागात मौफलांग म्हणून एक प्रसिद्ध देवराई आहे. ती माझे वनस्पतीशास्त्रज्ञ मित्र शिलाँगच्या नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठातले मला घेऊन गेले होते तिथं. आणि मग मी ऐकलं होतं की बऱ्याच भागात तिकडच्या मिझोराम, मणिपूर देवराया अजून खूप प्रमाणात अगदी अलीकडपर्यंत होत्या आणि अजूनही कुठं कुठं आहेत. मग त्या अगदी अलीकडपर्यंत मोठ्या प्रमाणावर होत्या, तर मग त्यावेळेचे समाज काय होते आणि त्यांचं त्या निसर्गाशी काय नातं होतं हे समजावून घ्यावं अशी मला खूप उत्सुकता होती. तर त्याची एक चांगली संधी आली. मणिपूरमध्ये एक नटवर श्याम म्हणून विद्यार्थी होता, PhD करत होता कलकत्त्याला मानवशास्त्रात. त्या कलकत्त्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधल्या मानवशास्त्राचा प्राध्यापक कैलाश मल्होत्रा माझा चांगला मित्र होता. तो इरावती कर्व्यांचा पट्टशिष्य होता. आणि जेव्हा तो नटवर श्याम म्हणला की त्याला मानवशास्त्र आणि परिसरशास्त्र याचं काहीतरी सांगड घालायची आहे, तेव्हा तो म्हणला ठीक आहे, आपण माधवला बोलूया आणि आपण विचार करूया काय करायचं. मग आम्ही ठरवलं की मणिपूरमध्ये अजून अनेक लोक हयात आहेत की ज्यांनी त्यांचे निसर्गपूजेचे दिवस आणि निसर्गपूजेच्या सगळ्या पद्धती आणि त्याचे अनुभव पूर्ण जिवंत आहेत. ही 1990ची गोष्ट होती. 1955-60 पर्यंत त्यांचे सगळ्या लोकांचे त्या भागातल्या त्यांचे ख्रिस्ती पूर्व धर्म टिकून होते. त्यानंतर साधारण 60च्या सुमाराला त्या भागात मोठ्या प्रमाणात सगळीकडेच विशेषतः आदिवासींच्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता. आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावरती त्यांनी हे जे निसर्गपूजा आहे ही अर्थातच नव्या धर्मात थांबवली पाहिजे म्हणून लोकांना सांगितलं होतं की आता या देवराया वगैरे तोडून टाकायच्या, काय होत आहे, काही देवीचा कोप होत नाही, बघा तुम्ही. तोडल्या होत्या अनेकांनी. परंतु नटबर म्हणला की त्यांनी ऐकलं की काही काही गावांनी तोडल्यावर सुद्धा पुनरुज्जीवित केल्यात. तर आम्ही ठरवलं की बा आता आपण अभ्यास करूया अशा काही गावांचा की जिथे पूर्वी होत्या आणि लोकांना पूर्ण लक्षात आहे का 35-40 वर्षापूर्वी तोडलं गेलं असलं आणि बदलली असली सगळी प्रणाली, तर अनेक लोक असतील तिथं 60-70 वर्षाचे ते सगळं माहिती असेल, सांगू शकतील. आणि मग पुनरुज्जीवित झाल्या तर का झाल्या त्याचा त्यांनी अभ्यास केला. चुरचांदपूर म्हणून एक जिल्हा आहे मणिपुरात, तिथे सैचांग नावाचं एक गाव होतं तिथे आणि काही इतर गावात. तर मी नटबरबरोबर सैचांगला जाऊन काही दिवस राहिलो होतो आणि मग आम्ही सगळं समजावून घ्यायचा प्रयत्न होतो काय झालं, काय कारणाने ते पुनरुज्जीवित केली गेली. ते लोक म्हणाले की आम्ही पाहिलं की जवळ देवराई होती आणि त्यांच्या संबंध गावाभोवती असं एक संबंध वेटोळी होतं देवराईचं, चांगली रुंद 100-150 मीटर रुंद आणि संपूर्ण गावाला वेढा घातलेली देवराई होती.
आणि जेव्हा ते बाकी शेती करतात ती आपल्या वेल्ह्यात सुद्धा चालायची अलीकडेपर्यंत अशी फिरस्ती शेती होती, कुमरी म्हणतो इथं, की काही वर्षांनी झाडी तोडायची, तिथं 2-3 वर्ष शेती करायची, मग दुसरीकडे जायचं, असं फिरत राहायचं. आणि मग त्यावेळी झाडी तोडतो, नवी शेती सुरू करतो तेव्हा वडवे लागतात. ते म्हणले की पूर्वी वडवे गावाकडे यायचा प्रश्नच नव्हता, कारण ती संपूर्ण देवराईंनी आमच्या गावाला व्यवस्थित संरक्षण होतं. मग ती तुटल्यावर आमच्या लक्षात यायला लागलं की ते गावात घुसून कधी कधी गावातली आमची घरं जाळायला लागली. तेव्हा आम्ही ठरवलं की आता आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि आपण ह्या देवराईला पुनरुज्जीवित करूया. आणि केलं. मग म्हटलं आता काय आहे, तुमचे काय पद्धती आहेत? नाही म्हणले, असं आहे की आम्ही नव्या धर्माप्रमाणे ते पवित्र आहे म्हणून पुनरुज्जीवित केलं असं म्हणत नाही. त्यांच्या भाषेत सेफ्टी फॉरेस्ट, सुरक्षा वन म्हणून आम्ही आहे. हे पवित्र वन नाही, सुरक्षा वन आहे, पण ते आम्हाला सुरक्षा देतं म्हणून आम्हाला हवं आहे, म्हणून आम्ही पुनरुज्जीवित केलं आहे. आणि काय आहे ते म्हणले, असं आहे, पूर्वी जसं त्याच्यात कुणीही निष्कारण तोड केली तर ज्या पद्धतीने आम्ही सगळे समाज बसून त्यांना शिक्षा करायचो, बरोबर तशीच आजही करतो. म्हणजे बाकी कशातही फरक पडला नव्हता, फक्त त्याला नाव दिलं होतं आता सुरक्षा वन, पवित्र वनाच्या जागी. आणि त्यांनी ते व्यवस्थित पुनर्स्थापित केली होती. तेव्हा श्रद्धेचा प्रश्न नाही, त्याच्यातून तुम्हाला जे लाभ होतात ते समजल्यावर त्यांनी केली होती ती पुनर्स्थापित, हे दिसत होतं. आता अलीकडे काय झालेलं आहे, अलीकडे पुष्कळदा आणि पुष्कळच लोक बोलत असतात आणि साहजिक आहे की श्रद्धा नाहीशा होत आहेत. श्रद्धा नाहीशा होत आहेत तेव्हा देवराया तोडल्या जात आहेत. मग आपण काय करायचं? मग आपण जाऊ, मग आपण भीमाशंकरच्या तिथे जाऊ आणि महादेव कोळ्यांना सांगू की अरे तुम्ही या श्रद्धा सोडू नका, तुम्ही या देवराया राखून ठेवा. ठीक आहे, तर महादेव कोळी काय म्हणतात मला माहिती नाही, परंतु मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की महादेव कोळ्यांना त्या देवरायातून काहीतरी लाभ मिळायला पाहिजे, तर हे खरं टिकाऊ पद्धतीने होईल, त्याशिवाय काही टिकाऊ पद्धतीने होणार नाही. आणि आज भारतात 2006 साली मंजूर झालेला कायदा आहे वनाधिकार कायदा. त्या वनाधिकार कायद्याचा एक भाग आहे खाजगी जिथं शेती होती ती जमिनीवर पट्टा. तो विषय सोडून देऊ, त्याच्यातून किती लाभ झाला आहे किती तोटा झाला आहे वादग्रस्त विषय, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. परंतु दुसरा महत्त्वाचा त्या कायद्यातला विषय सामूहिक वन हक्क, म्हणजे ते वन जमीन सरकारीच राहते, त्याच्यावरचे झाडं तोडायला या लोकांना परवानगी नसते, परंतु बाकी सगळं वनोपज वापरता येतं. आणि अनेक म्हणजे इथे सुद्धा हिरडा, खूप वेगवेगळा मध, निरनिराळा वनोपज आहे. आणि विशेषतः पूर्व महाराष्ट्रात तर बांबू, तेंदू, चारोळी, डिंक भरपूर उत्पन्न येऊ शकतं. यापूर्वी हे सगळं उत्पन्न हे एकतर वनविभाग टेंडर काढायचा आणि ठेकेदार येऊन घेऊन जायचे, त्यावेळी फक्त लोकांना दिवसाची काहीतरी थोडीशी मजुरी मिळायची. आता या नव्या वनाधिकार कायद्याने सामूहिक वनावरती त्यांना स्वामित्व मिळालं आहे, म्हणजे त्या मालाची पूर्ण मूल्य त्यांना मिळायला लागलं आहे. त्याच्यातून त्यांना कितीतरी पट जास्त पैसे मिळणं शक्य झालं आहे. आणि ह्याच्यातून एक शांतीपूर्ण क्रांती होती. त्यातला एक भाग लक्षणीय आहे देवरायांच्या संदर्भात, म्हणजे या लोकांनी पूर्णपणे स्वेच्छेने आपण या सामूहिक हक्क मिळालेल्या जंगलातला काही भाग राखून ठेवावा असं ठरवलं आहे. सगळीकडनं काही चारोळी गोळा करायला पाहिजेच असं नाही, सगळीकडून बांबू तोडायला पाहिजेच असं नाही. आपल्याला 1000 हेक्टर मिळाले आहेत ना, तर आपण त्यातले काही हेक्टर राखून ठेवू. आणि
त्याला त्यांनी त्यांच्या गोंडी भाषेत पेनगेडा म्हणजे देवाची राई, पेन म्हणजे देव, गेडा म्हणजे जंगल, तर त्यांनी त्याचा नावही दिलंय हे देवराई. आणि काही त्यांचे जंगलातले देवही आहेत. परंतु आपल्या हातात हे बरंच वनसंपत्ती आली आहे, त्याच्यातून आपल्याला चांगला लाभ मिळायला लागलाय, तर तो घेऊया. पण तो सगळीकडेच संपवून घ्यायची काहीच जरूर नाही. बाकीच्या भागातलाही आपण विवेकाने वापरूया, मात्र काही भागाला मुद्दामहून संरक्षण देऊया, असं ते निर्णय घ्यायला लागलेले आहेत. काही गावांनी असे निर्णय घेतले आहेत आणि त्यांच्या क्षेत्राच्या 10% क्षेत्र त्यांनी देवराया म्हणून बनवलं आहे. म्हणजे इथे आपण पाहिलं तर वेल्हे मुळशी भागात तर त्या फार तर काही हेक्टरच्या आहेत. तिथे आता 30-30 हेक्टरच्या त्या मानाने मोठ्या आकाराचे पट्टे ते राखून ठेवायला लागले आहेत. तर त्यांना जेव्हा असं काहीतरी चांगले लाभ मिळायला दिसायला लागलं, तेव्हा त्यांनी आपणहून, आणि माझे ते मित्र आहेत, मी 27 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय, माझ्या सांगण्यामुळे मुळीच नाही, त्यांनी स्वेच्छेने ही राखायचं ठरवलेलं आहे. मग ते म्हणतात की आता तू सुचव की कुठले कुठले छोटे छोटे भागात आपण करूया, राखून ठेवावेत की जे तुमच्या शास्त्रीय दृष्टीने चांगलं आहे. मग आम्ही सुचवतो, ते पुष्कळदा मान्य करतात, कधी कधी त्यांना नाही मान्य होत, पण पुष्कळदा मान्य करतात. पण आमची भूमिका केवळ हीच आहे की शास्त्रज्ञ म्हणून त्यांना काय माहिती हवी आहे ती द्यायची, आणि अर्थात शास्त्रज्ञ म्हणून दुसरी त्यांना खूप जरूर माहिती ती मी पुरवतो. कारण त्यांना टेंडर काढायचे आहेत बांबूचे, तर नक्की किती टन बांबू आहे ते काही त्यांना हा चटकन हिशोब करणं स्वतःहून शक्य नाही. तर ते मी माझं शिक्षणाचाच विषय आहे, संशोधनाचा विषय आहे, त्याच्यात मी मदत करतो आणि त्याच्यातून त्यांना चांगला फायदा होतो. कारण बरोबर ते टेंडर काढू शकतात, पण त्याच्या जोडीने पूर्णपणे ते स्वतःहून रक्षण देत आहेत. तेव्हा आपल्या कुणाला जर ह्या निसर्गाला टिकवून धरायचं असेल तर माझं म्हणणं आहे की आपण श्रद्धा टिकवून धराव्यात हे विवेचन करत बसण्याऐवजी लोकांना अधिकार मिळावेत आणि मग तो लाभ मिळायला लागल्यावर ते टिकवतील हे लक्षात घ्यावं. आता हे भीमाशंकरच्या तिथल्या सुद्धा महादेव कोळ्यांना खरं तर सामूहिक वन हक्क मिळाला पाहिजेत, पण देशातल्या अनेक भागात पुष्कळ दुसरे हितसंबंध आहेत, त्यांच्यामुळे ते कायद्याने मिळायला पाहिजेत ते दिले जात नाहीत. आपण आपल्याला जर हे करायचं असेल तर त्या दृष्टीने त्यांना मदत करावी. त्यांना श्रद्धा टिकवून धरा म्हणून प्रवचनं देऊन काही माझ्या मते साध्य होणार नाही. आता आपण स्वतःहून काय करूया, भीमाशंकर सोडा, तर आपल्याकडे एक दुसरा कायदा आहे, 2002 साली जैवविविधता कायदा म्हणून मंजूर झालेला आहे. त्या जैवविविधता कायद्याप्रमाणे पुण्याच्या नागरिकांची एक जैवविविधता व्यवस्थापन समिती असायला हवी आणि तिने अनेक बाबतीत अभ्यास करून शिफारसी करायला हव्यात. आता उदाहरणार्थ इथल्याच्या टेकड्या वाचवा म्हणून खूप लोक प्रयत्न करतात. त्याच्या जोडीला आपण पुणेकरांनी पुण्यामध्ये अशी सक्षम लोकांचा नीट प्रतिनिधित्व असलेली जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन होईल. पुण्यातल्या नद्यांच्या काठ असोत किंवा डोंगर असोत, आपल्याला जे काय वाटतात टिकवून धरावे असे अधिवास आहेत, त्यांचा अभ्यास करून संघटितपणे आपण आग्रह करावा की हे टिकवलं पाहिजे. आणि खरं तर आपल्याला कायद्याने हे सगळे हक्क आहेत, फक्त कायदे खुंटीला टांगून ठेवण्याची सवय लागलेलं शासन ते आपल्याला अंमलात आणू देत नाही आहे. तर आपण बाकी कुठं जाऊन लोकांना देवराया सांभाळा सांगायच्या ऐवजी पुण्यात आता या वेताच्या डोंगरावर करा की एक देवराई निर्माण, काहीच हरकत नाही, तो आपल्या हक्काचा भाग आहे. पण तसे काहीतरी आपण विचार आपल्या स्वतःच्या जिथे राहतो त्या भागात करता येईल हे करावं. आणखी असे थोडेफार प्रयत्न झालेत. बंगलोरच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचे एक यल्लाप्पा रेड्डी नावाचे माझे मित्र, खूप चांगले शासकीय अधिकारीच होते, निवृत्त झाल्यावर ते झाले नागरिकांच्या त्या समितीचे प्रमुख झाले होते. त्यांनी बंगलोरात त्या समितीतर्फे पुष्कळ चांगल्या गोष्टी केल्या होत्या.
मी त्यांना मुद्दाम बोलावलं होतं. त्यावेळी वंदनाताई चव्हाण होत्या महापौर, त्यांच्याबरोबर चर्चा केली होती. पण पुण्यात काही ते डाळ शिजली नाही, काही पुढं गेलं नाही. परंतु जायला पाहिजे, तो आपला अधिकार आहे. या दिशेने आपण अवश्य प्रयत्न करावेत. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे परंपरा ठीक आहे. पुण्यामध्ये आपण देवरायांची नवनिर्मिती करू ना. गोंड लोक जर करू शकतात आणि आपण समजतो ते काय अडाणी आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत, ते जवळजवळ सगळे 12वी नापास आहेत, कारण त्यांना इंग्रजी आणि गणितात नापास होतात. पण बाकीचे चांगले हुशार आहेत आणि नीट करू शकतात निरनिराळ्या गोष्टी. ते जर नवनिर्मिती करू शकतात देवरायांची, तर आपण पुणेकर का करू शकत नाही, असा एक विचार आपल्या पुढे मांडावा अशी माझी खूप इच्छा होती. त्याला आपण संधी दिलीत आणि इथे मोठ्या संख्येने आलात, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर गाडगीळ. जो विषय आता गाडगीळ सरांनी मांडलेला आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने जर काही प्रश्न हे कोणाकडे असतील तर तसे काही प्रश्न आपण घेऊ शकतो. त्याची उत्तरं गाडगीळ सर देतील. हा घ्या. आपण म्हणाला पुण्यात आपण सुरुवात करायला पाहिजे. साधारण 15 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टनी मुळामुठी नदीच्या याच्यात, मुठा नदीच्या याच्यात जे भर टाकली होती, ते साधारण 3,000 ते 15,000 ट्रक वेगवेगळ्या ठिकाणी मिळून असे टाकले गेले. ती काढायला त्यांनी 6 महिन्याची मुदत दिली होती. ती माती अजूनही निघाली नाही. मुठा नदी तशीच आहे. हे मी बोलतो आहे, हे जे विठोबाचं विठ्ठलवाडी तिथल्या भागातलं. तसंच जे टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि विविध पत्रकात आलेलं आहे, त्याच्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. त्याच्याबद्दलही आपण विशेष असं काही झालेलं नाही आहे. ते डिफॉरेस्टेशनच्या आता या क्षणी आकडे नाही आहेत, पण ते प्रसिद्ध झालेले आहेत वेगवेगळ्या पत्रकात. त्याच्यातही अजून ते हटवण्याकरता काही केलं नाही. तसंच मिझो हिल्समध्ये जे आपण बोललात, तिथे एक झूम नावाची अत्यंत वाईट पद्धत देखील आहे. ते झूममध्ये ते आग लावतात आणि गवत वगैरे जाळण्याकरता पुष्कळशे त्याच्यात जंगलं जळून टाकतात. त्याच्याबद्दल आपण असं म्हणजे या सरकारने असं विशेष काही कायदे काढलेले नाही आहेत अजूनही. म्हणजे परवाच मी एका मिझो हिल्सच्या माणसाशी बोललो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं अजून ते आहे तसंच आहे. आता तुमचा मला काय प्रश्न आहे हे सांगा. मला प्रश्न हा आहे, बरोबर अगदी छान विचारला, की त्याच्याबद्दल सरकार का नाही काय करत, आपलं सरकार असून. कारण आपण उदासीन वृत्तीने जगतो आहोत. कारण आपण उदासीन वृत्तीने जगतो आहोत. आम्ही त्या कमिटीतर्फे जाऊन भेटून आलो, कमिशनरला पण भेटलो, कलेक्टरला पण भेटलो पुण्याच्या लेवलमध्ये, पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. ते पत्र पण त्यांना आम्ही दिलं होतं की हे पाय सुप्रीम कोर्टचं ऑर्डर्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा, पण त्याच्याबद्दल अजून काही केलं गेलेलं नाही. हे सध्याची जे सरकार आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. ठीक आहे ना, हे मान्य आहे. म्हणजे मी पूर्णपणे मान्य करतो की शासन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने काहीही चांगली पावलं उचलत नाहीत. आपण नागरिकांनी कशी उचलायला लावावीत हा प्रश्न आहे. आता मला माहिती नाही तुम्ही मिझो हिल्स पाहिलेले आहेत का, आणि तुम्ही बोललात ते काय तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे का? 3 वर्ष होतं. बरं, नाही मग माझा थोडा स्वतःचा वेगळा आहे अनुभव, पण आता त्याची तपशिलात चर्चा करायला नको. मिझो यंग असोसिएशन म्हणून
तिथे कार्यरत आहे. मी मिझोराम विद्यापीठातही काही दिवस होतो आणि ते वनसंरक्षण आणि तिथून तिथे ब्रह्मदेशातून येणाऱ्या नशेल्या पदार्थांवरती शक्यतोवर बंदी हे खूप जोरात प्रयत्न करत आहेत. आणि ही जी कुबरी पद्धत तुम्ही म्हटलीत ती खूप पुरातन पद्धत आहे, ती काही आजची पद्धत नाही आहे. आणि शेकडो वर्ष त्याआधी जंगल टिकून होतं. आज जंगल नष्ट व्हायचं कारण ती कुबरी पद्धत हे केवळ एक नसून दुसरे व्यापारी हितसंबंध हे पक्क आहे, पण त्याच्या आपण तपशिलात जायची जरूर नाही. पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे महाराष्ट्रातला, तिथल्या देवरायांचा अभ्यास झालेला आहे का? आता मी म्हणजे विशेषतः मराठवाडा आणि ह्या सगळ्या भागातला मी प्रत्यक्ष त्याच्यात फारसं काही काम केलं नाही. मला स्वतःचा अनुभव कोकण, घाटमाथा आणि मग इकडे विदर्भातला गडचिरोली, चंद्रपूर त्या भागात आहे. त्यामुळं मला खात्री नाही आहे काय अभ्यास झालेले आहेत, परंतु जे काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे साहित्यात त्याच्यावरून सगळीकडे म्हणजे मी सांगतो 1860 साली लिहिलेल्या डिट्रिच ब्रँडिसच्या लेखनात सुद्धा आहे की खूप कमी पावसाच्या प्रदेशातही भरपूर देवराया आहेत. आणि राजस्थानात मी थोडाफार केलं आहे फील्डवर्क. तिथे इथल्यासारखाच किंवा याहूनही कमी पाऊस आहे. तिथे ओरण नावाच्या मोठ्या देवराया आहेत. इथे पूर्वी होत्या का आता आहेत का काय मला ह्या भागाची प्रत्यक्ष माहिती नाही आहे. मी नगर जिल्ह्यातून येतो. हां हां माझं मांडवगण म्हणून गाव आहे. बरं. तिथून पुढे एक छोटंसं बनपिंपरी म्हणून गाव आहे हायवेवरती. हां. तर तिथे एक देवीचं स्थान आहे हा. हातवळण म्हणून गावाला. बरं. तिथं बाभळीची देवराई आहे. हो असू शकेल. हो. आणि पारधी लोकांचा तिथे उत्सव असतो. बरं. तर ते एका विशिष्ट यात्रेच्या वेळेला तिथे जमतात. तर त्यावेळेला मी तिथे जाऊन पाहिलेलं, त्यामुळं तिथल्या त्या पारध्यांनी ते देवराई संरक्षित केलेली आहे आणि तिथल्या त्या बाभळी कोणीही तोडत नाही. बरं बरं. असं एक आहे. तर मला असं वाटतं की अशा पर्जन्य छायाच्या प्रदेशातल्या देवरायांचा सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. नाही निश्चित आता आहेत आपल्याकडे मराठवाडा विद्यापीठ आहे, अनेक जिकडे तिकडे महाविद्यालय आहेत. तिथल्या कुणी तुमच्या परिचयाचे असतील त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. चालेल. आभार. Hi sir, I'm from the Times of India actually. So besides, so the religious and cultural undertones aside, the aim of sacred groves is to preserve green spaces ultimately, right? Like in an area where there might not be any like less rain or whatever. So in terms of that, like you've been to like most of India in that regard. So is there any region, any state which has like best practices in this regard? नाही म्हणजे आता आजच्या विषयाच्या संदर्भात नक्की काय प्रश्न आहे माझ्या लक्षात येत नाही आहे. भारतात माझ्या माहितीप्रमाणे जी काही मी माहिती संकलित करू शकलो, सर्व भागात जुन्या देवरायांच्या परंपरा आहेत आजसुद्धा, जिथे कुठं ना कुठं बऱ्याच प्रमाणात टिकून आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे राजस्थानासारख्या म्हणजे पार जैसलमेरच्या बाजूला अतिशय कमी पाऊस आहे, तिथे सुद्धा बिश्नोई लोकांची गावं आहेत आणि तिथे खेजडी म्हणून झाड आहे, हे बाबळीच्या जवळच्या नात्यातलं आहे. त्या खेजडीची खूप सुंदर वनं आहेत तिथं देवरायासारखी. त्यामुळं कमी पावसाच्या प्रदेशात निदान राजस्थानात अगदी कमी पावसाच्या भागात सुद्धा आहे तेवढं मला पक्क माहिती आहे. सगळीकडे भारतात कुठं ना कुठं म्हणजे पूर्वी तर भारतात संपूर्ण कुठल्याही भागात निश्चितच होती. आता ती कशी नष्ट झाली, कुठं टिकून राहिली याचा खोलवर अभ्यास केला गेला पाहिजे. सर एक मिनिट. मी मराठवाड्यातून माझं गाव जे आहे बाबुळ गाव आहे. माईक चालू करा. हा माईक जरा
मला ऐकू येत आहे तुम्ही बोलताय ते. तर मी बाभुळगावचा आहे हा. आणि मी जेव्हा लहान होतो तर माझ्या गावी फार बाभळी होत्या, हा मोठमोठे काटे असलेल्या. ती खरं म्हणजे बाभुळगाव त्यामुळेच ते देवराई होती. आज तिथं बाभुळी एक पण नाही आहे. तर त्या बाभळींच्या उपयुक्तता किंवा त्याच्या संदर्भात एक माझा प्रश्न होता की ह्या बाभूळ गाव ज्या अर्थी त्याचं नाव आहे त्याच्या मागे एक इतिहास आहे. ती देवराई पण आहे. तिथं पिराचं देवस्थान आहे, तिथं एक मठ आहे म्हणजे गोपालनाथाचा. आणि ही मधल्या टप्प्यामध्ये जी बाभूळ देवराई होती. दुसरा माझा प्रश्न असा आहे की ही जी भीमाशंकरचं जे काही आपलं जे जंगल आहे त्यामध्ये ब्रिटिशकालीन एक भट्टी आहे म्हणजे कोळशाची खाण भट्टी. तर तिच्याबद्दल आम्हाला थोडंसं जर सांगितलं नेमकी तो काय कुठं तिकडे अलीकडे दिसत नाही. जिथे कोळशाची भट्टी तिथं आजही मोठं मैदान झालेलं आहे. आजही तिथं झाडं उगत नाही. मग पूर्वी पण तिथं झाडं नव्हती का की केवळ तुटली असेल तर नवी झाडं उगायला हरकत नव्हती. आता भट्टीचं म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती लाकडी कोळसा बनवला गेला आणि अनेक काळात बनवला गेला. आता उदाहरणार्थ जेव्हा ही सगळी धरणं बांधली गेली महाराष्ट्रात, उदाहरणार्थ पानशेतचं, तर वेल्हे मुळशी त्या भागात पानशेतच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वर्तकाने मी पुष्कळ फिरलो. तेव्हा ते लोक सांगायचे की आमच्या गावात आले इंजिनियर आणि ते बरोबर होते त्यांच्या वखारीचे व्यापारी. त्यांनी आम्हाला पटवून दिलं की आता इथं धरण होणार, तुम्हाला कुठंतरी दुसरीकडे नेऊन पुनर्स्थापित करू. आणि कशालाही तुम्ही खूप झाडी होती तिथं, कशाला टिकवून धरताय. ते म्हणले एका वेळी आम्ही 1.5 रुपयांनी एक मोठं आंब्याचं झाड तोडून त्याचा कोळसा होऊ दिला. आणि मलाही आठवतं आम्ही घरात लाकडाच्या कोळशावरच मी लहान शाळेत होतो, प्राथमिक शाळेत, तेव्हा तो पाणी तापवत होतो. तेव्हा पुढे भर तो लाकडी कोळसा वापरला गेला, आणखी कुठं गेला असेल. आणि मोठ्या प्रमाणावर हे नष्ट केलं गेलं. त्या वेळी एक म्हणजे पूर्वापारही पद्धत होती. लमाण समाजातले लोक ते बैल घेऊन यायचे, भट्ट्या करायचे. काही भागात कातकऱ्यांचाही त्याच्यात सहभाग असायचा आणि पुष्कळ तोड व्हायची. हे नक्की आहे. ते 1950-60च्या सुमाराला खूप झालं. आमच्या डॉक्टर वर्तकांनी त्यावेळी एक लेखही लिहिला होता, हिरडोशीचा हिरडा की कोळसा. हिरडोशी जो भोरच्या बाजूचा भाग आहे तिथला. तर त्या कोळसा बनवल्यावर तिथं खूप तापल्यावरती चटकन त्याच्यावर काही उगवत नसावं, पण याचा मी काही अभ्यास केला नाही आहे. आता बाभळीचे चांगले भरपूर उपयोग आहेत असं मला वाटतं. म्हणजे ते लाकडा बिकडालाही हे असते. पण कर्नाटकात तर जिथे मोठ्या प्रमाणावर तिथं जुन्या पद्धतीचे तलाव आहेत. एकेकाळी 46,000हून जास्त तलाव होते म्हणतात कर्नाटकात. त्या तलावांच्या काठाने मोठमोठी बाभूळ बनत होती आणि ती गावातल्या लोकांना हवी असायची. आता ते नक्की कशा कारणाने हवी असायचं याचा काही मी अभ्यास केला नाही, पण एवढं मला पक्क माहिती आहे की खूप प्रमाणात सगळीकडे बाभळीचे बनवतील, ती लोक खुश होती. सर, एकच शेवटचा प्रश्न, याच्यानंतर आपण त्यांना कार्यक्रम संपल्यानंतर अवश्य प्रश्न विचारू शकाल. सर, मगाशी तुम्ही म्हणालात की पुणेकरांनी देवराई वाचवण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत किंवा ते बाहेर जे आहेत पुण्याच्या जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यामध्ये तिथे जाऊन शक्य नसतं पुणेकरांना. तर पुण्यातल्या आसपासची जे काही BDP क्षेत्र आहेत तर त्याही क्षेत्रामध्ये आत्ता बऱ्यापैकी जंगल आहे, झाडं आहेत, जसं काही तळजाई, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, येवलेवाडी. तर अशा काही ठिकाणी आता वृक्षतोड बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे. तिथे प्लॉटिंग चालू आहे बेकायदेशीर. तर त्या केसमध्ये काही ग्रुप ॲक्टिव्ह पण आहेत. तर त्यापैकी काही आमच्या एका ग्रुपने वंदना के चव्हाणांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या मदतीने मध्ये प्रयत्न पण केले होते. तात्पुरतं तो प्रकार थांबला होता, पण नंतर पुन्हा तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, प्लॉटिंग चालू आहे. तर या केसमध्ये आता पुणेकरांना करण्यासाठी किंवा काही ग्रुपसाठी करण्यासाठी ज्या काही पुढच्या स्टेप्स आहेत, प्रत्येक वेळी आम्ही काही वंदनादी चव्हाणांना कॉन्टॅक्ट करून पुढच्या कंप्लेंट्स करू शकत नाही किंवा त्यांनाही काही वेळ नसतो. तर डायरेक्ट कुणाला आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो की कंप्लेंट करू शकतो, जसं काही NGT किंवा असे काही पुण्यात काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा काही संस्था आहेत का की ज्या
पद्धतीनं हे काम चाललंय ते थांबवता येऊ शकेल? माहिती नाही, सुजित पटवर्धन आहे तिथं ना. सुजित दादा या सगळ्या विषयात खूप समज आहेत, त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत. माझा काही या समस्येबद्दल जास्त जाण नाही आहे. एक्सपर्ट नाही आहे, पण आमच्या ग्रुपतर्फे आम्ही बरेच वेळा प्रयत्न केले आहेत NGT सकट. आणि असं कोणाला तुम्हाला वंदनाताईच्याऐवजी दुसरी कोणी व्यक्ती सापडेल जे तुमचे कामं करू शकतील असं नाही आहे. सगळ्या नागरिकांना त्यामध्ये स्वतःहून माहिती काढायला पाहिजे. BDP हा आता नुकताच पास झालेला आहे आणि त्याकरता त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याचे काय नियमाखाली आहेत हे अभ्यास करून आपल्याला त्याच्या विरुद्ध काही करता येईल. त्याचं जर व्हायलेशन होत असेल तर. तेव्हा मला वाटत नाही की माझा किंवा असं कोणी एक व्यक्ती तुम्हाला त्याचे मंत्र सांगू शकतील ज्यामुळे ते दूर होईल. मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याच्यामध्ये तुमचा जर ग्रुप असेल एखादा त्याचा अभ्यास करण्यापासून, आत्ताच नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नो डेव्हलपमेंट झोनमध्ये प्राईम मिनिस्टर्स लो कॉस्ट हाऊसिंग करता परवानगी दिलेली आहे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये. आता नो डेव्हलपमेंट झोन हा शब्द पण टाउन प्लॅनिंगच्या याच्यामध्ये नाही आहे. तेव्हा ते आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन खाली माहिती काढतोय. तर तसं वेगवेगळ्या ग्रुप्सनी माहिती काढायला लागेल किंवा इतर ग्रुप्स जे करतायत. आता नदीमधलं सांगितलं, सारंग यादवरकर आमचे मित्र आहेत, त्यांनीच तिथे NGTमध्ये केस जिंकली. पण आता NGTमध्ये बदल झालेले आहेत आणि NGTने यावेळेची त्यांची केस होती ती उडवून लावली नुसती न बघताच. तर हे सगळ्या गोष्टी येतात. काही वेळेला तुम्हाला यश येईल, काही येणार नाही, पण आपल्याला स्वतःलाच ह्याबद्दल माहिती पुष्कळदा नसते आणि ती करणं आवश्यक आहे. दुसरं कोणी करणार नाही आपल्याला. कोणाकडे तरी जाऊन एखाद्या लिडरकडे जाऊन हे काम होणार नाही, आपल्यालाच करावं लागेल. धन्यवाद. मला असं वाटतं खूप मोठी चर्चा याच्यावर होऊ शकते, परंतु ती आत्ता सगळी प्रस्तुत नाही. डॉक्टर अमृता नातू ह्या आता धन्यवाद प्रस्ताव करतील. याच विषयाच्या अनुषंगाने एक माहिती सांगायची म्हणजे जेव्हा 6 जुलै 1917 रोजी या संस्थेची स्थापना झाली तेव्हा आत्ता जी मुख्य बिल्डिंग आहे तिथला फक्त टाटा हॉल हा बांधला गेलेला होता आणि त्या काळातला फोटो उपलब्ध आहे. तर त्यात आपल्याला असं दिसून येईल की तेव्हा हा संपूर्ण उजाड होता. किंबहुना या परिसरामध्ये ज्या संस्था होत्या तिथला सर्व परिसर हा उजाड होता असं त्यावरून आपल्याला दिसून येईल. आणि आता जी काही इथे झाडं दिसून येतात ती त्यानंतर लावण्यात आलेली आहेत आणि हा परिसर हिरवागार त्यानंतर करण्यात आलेला असावा असं आपल्याला कळतं. आणि या व्याख्यानाचं एक महत्त्व सांगायचं म्हणजे संस्थेच्या या नवीन प्रेक्षागृहात झालेलं हे पहिलंच व्याख्यान आहे आणि तेही संस्थेशी अगदी जवळून निगडीत असलेल्या डॉक्टर यार्दींच्या स्मरणार्थ हे व्याख्यान झालं आणि डॉक्टर गाडगेळांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी हे व्याख्यान दिलं. हे एक प्रकारचं संस्कृत साहित्यशास्त्रात ज्याला मंगलाचरण म्हणतात तसं मंगलाचरण आज झालंय असं मला वाटतं. डॉक्टर गाडगेळांचे त्याबद्दल आभार मानावेत तितके थोडे आहेत. धन्यवाद सर. या व्याख्यानमालेसाठी ज्यांनी देणगी दिली ते यार्दी कुटुंबीय, श्री प्रकाश यार्दी, श्री अशोक कोतवाल, सौ भारती कोतवाल इथे आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचंही ऋण इथे व्यक्त करते. आणि श्रोत्यांमध्ये मला अनेक ज्येष्ठ विद्वान दिसत आहेत. डॉक्टर श्रीद महाजन इथे उपस्थित आहेत, डॉक्टर अरुणचंद्र पाठक, श्री वालमंजुळ इथे होते. अनेक लोक आहेत. मी सगळ्यांचेच आभार मानते. कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचेही आभार आणि आपणा सर्व श्रोत्यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देते. कार्यक्रम संपण्यापूर्वी इथेच होणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाविषयी निवेदन. येत्या रविवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी एका पुस्तकाचं प्रकाशन संस्थेतर्फे होत आहे. प्राध्यापक डॉक्टर गोविंद केशव भट हे संस्कृतचे ख्यातकीर्त विद्वान आणि भांडारकर संस्थेचे माजी क्युरेटर होते. त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह क्विंटेसेन्शियल डॉक्टर G.K. भट हा डॉक्टर सरोज देशपांडे यांनी संपादित केलेला आहे. त्याचं प्रकाशन संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष श्री अभय फिरोदियाजी यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता याच प्रेक्षागृहामध्ये.
आपण या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती करते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद. दारू